फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र शिंदेंच्या शपथविधीपूर्वी वर्षावर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता। नेमकं काय सुरू होतं वर्षा बंगल्यावर पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। शपथविधी आधी वर्षावर हाय व्होल्टेज ड्रामा। दोन तास आधीपर्यंत शपथविधीचा सस्पेन्स। शिंदे राजी, पण मिळणार कोणती खाती? महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेसाठी आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी सुरू असताना वर्षावर मात्र हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता। कारण गृह खात्यावर अडून बसलेले शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला तयार नव्हते। हा सर्व पॉलिटिकल ड्रामा शपथविधीच्या केवळ 2 तास आधी सुरू होता। त्यामुळे शिवसेना आमदारांमध्ये चांगलीच धाकधूक पसरली होती। त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिंदेंनी शपथ न घेतल्यास आमचं भवितव्य टांगणीला लागल्याचं सांगत दबाव तंत्र वापरलं। कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं, हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे। कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनाच मानतो। आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरूपीची भूमिका आहे। सामंतांच्या पत्रकार परिषदेनंतर सूत्र हल्ली आणि अखेर दुपारी 2:30 वाजता ही कोंडी फुटली। शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची तयारी दर्शवली। मात्र पडद्यामागे नेमकं काय घडलं पाहूया। दुपारी 1 पर्यंत शिंदेंच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम। शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद न स्वीकारल्यास कोणीही शपथ घेणार नाही असं सामंतांनी स्पष्टीकरण दिलं। दुपारी 1:30 वाजता उदय सामंतांसह शिंदे गटाचे आमदार वर्षावर दाखल। दुपारी 1:15 वाजता आमदारांकडून शिंदेंना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा आग्रह। दुपारी 2 वाजता शिंदेंची उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची तयारी। दुपारी 2:20 गिरीश महाजन एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले। दुपारी 2:30 वाजता शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याचं महाजनांकडून स्पष्ट करण्यात आलं। दुपारी 2:40 वाजता शिंदे शपथ घेणार हा संदेश घेऊन सामंत सागरवर दाखल झाले। दुपारी 3:40 शिंदे गटाच्या नेत्यांनी शपथ घेण्याचं पत्र राज्यपालांना सोपवलं। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तब्बल 12 दिवस मुख्यमंत्री पद आणि खाते वाटपावरून शिंदे आणि भाजपमध्ये रस्सीखेच होती। मात्र अखेर राजकीय नाराजी नाट्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची तयारी दाखवली। त्यामुळे आता शिंदेंच्या मागणीनुसार त्यांना गृह खातं मिळणार की दुसऱ्या कोणत्या खात्यावर त्यांची भाजप बोळवण करणार याचीच उत्सुकता लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।